राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये हे आरोपपत्र ईडीने दाखल केले, त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांनी एक ट्विट करत सरकारवरच निशाणा साधलाय। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला। कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना। तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही। कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं, ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ईडीने आमदार रोहित पवारांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले। राज्य सहकारी बँक प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। ईडीने यापूर्वी देखील रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले होते। दरम्यान त्यावेळी ईडीकडून बारामती अॅग्रोची मालमत्ता जप्त करण्यात आली होती। मात्र ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले। या 97 लोकांना ठेवलं बाजूला, ज्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे, आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल एमएससी बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। बिचारे अधिकारी याच्यात नसतील, कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काय झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला, आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव एफआयआर मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। येऊ द्या ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो, विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल, कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना। तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही, परंतु त्याचा एवढा गवगव करण्याचं काय कारणच नाही ना। उत्तर देणं हे आपलं काम आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समजण्याचं काम नाही आहे। जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल। रोहित पवारांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी सरकारला सवाल केला। अजितदादांविरोधातल्या पुराव्याचं काय झालं असा सवाल करत अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, एमएससी बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र, ईडी वगैरे वगैरे वगैरे, आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची, आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। कायदेशीर प्रक्रिया आहे, मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही। ईओडब्ल्यूने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली, आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या बद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे। ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। प्रकरण न्यायालयासमोर आहे, आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे। संजय राऊतांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला। सरकारमधल्या मंत्र्यांवर देखील ईडीची कारवाई सुरू होती, त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल का केलं नाही असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला। तर भुजबळांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली। कोर्टाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर देखील काही लोक पाठीमागे लागतात असं विधान भुजबळांनी केलं। एवढंच नव्हे तर भुजबळांनी रोहित पवारांना एक सल्ला देखील दिला। असं ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं, ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचार। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत फडणवीस मंत्रिमंडळात, जे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत, किंवा होणार होत्या,
त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? त्याच्यावर काय मी भाष्य करणार? हा, आम्हाला सुद्धा अशा नोटिसा आल्या, आम्ही तो त्रास भोगला सुद्धा संपूर्ण कुटुंबाने आणि अजूनही आमच्या पाठीमागे लोक लागतात. कोर्टाने क्लीन चिट दिल्यानंतर सुद्धा हे चालू आहे. काही वेळेला आता असं आहे की आपण आपल्या पद्धतीनं लढायचं असतं. दरम्यान ज्या प्रकरणात रोहित पवारांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले ते प्रकरण काय आहे पाहूयात. मार्च 2023 मध्ये ईडीनं 50.20 कोटी रुपयांची बारामती अॅग्रोची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये 161.30 एकर जमीन, साखर कारखाना, त्यातली मशिनरी आणि इमारत यांचा समावेश आहे. ही सगळी मालमत्ता कन्नड मधली आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोनं खरेदी केला होता. हा कारखाना कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ऑगस्ट 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. राज्य सहकारी बँकेचे अधिकारी संचालकांनी सहकारी कारखाने त्यांच्या नातेवाईकांना कमी किमतीत विकल्याचा आरोप आहे. दरम्यान याच प्रकरणात रोहित पवारांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. रोहित पवारांची यादी सुद्धा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र पवारांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राजकारण आता तापलंय. मुंबईतल्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात नेमका कोणता निर्णय घेतं याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.